अनुसरितो अमर झाला, अंतरला संसारा, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूची. विसंबीना माता बाळा, तैसा लळा पाळियला, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूची. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तू झाला, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूची. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आवंशि विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरा दुर्नबिम्बफलाधुरोष्णत. आपूर्णेन्द्र सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमना नमना पांडुरंगा करू प्रथम नमना संत
त्यांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा क्या बात है कहना दादा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा झोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवेला गे सेवक झालो तो मजा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरो अनुसरी तो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूची दुःखांकित्या पुण्यस्मरण रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवत भक्त भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढेबाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी मानवी जीवन जगत असताना तुमच्या माझ्या अंतःकरणातल्या 2 सुप्त इच्छा आहेत. एक इच्छा आहे माझ्या ठिकाणी मरण नसावा आणि दुसरी इच्छा आहे मला अमरत्व प्राप्त व्हावा. श्रीमंत श्री तुकोबराय म्हणतात ते अमरत्व प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या साधनाचा अवलंब करायचा त्या साधनाबद्दलचा परिहार देणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग चिंतना करता. विठाला संपूर्ण या ठिकाणी शोकाकुल असणारा परकाळी परिवार, या परिवारातील एक आदर्श माता असणारी वैकुंठवासी अनुसया काशीनाथजी परकाळी, या आदर्श मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून शोकाकुल असणारा संपूर्ण परकाळी परिवाराच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्याकडं. या कार्यक्रमाचा अत्यंत गोड नियोजन घडवणारा पाठीमागला त्यांचा परिवार, त्याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव
आदरणीय श्री देवीदासजी काशीनाथ परकाळे, आदरणीय श्री मोहनजी काशीनाथ परकाळे आणि आदरणीय श्री सोमनाथजी काशीनाथ परकाळे, पाठीमागे आणखी गंगा भागीरथी रतनबाई बापूराव दरेकर, त्याच पद्धतीने पाठीमागे त्यांच्या दोन्ही मुली मथुराताई मारुती भोसले व अरुणाताई सुखदेव गुणवणे, असा हा पाठीमागं आदर्श मातेचा गोड परिवार एक जीवन जगत असताना अत्यंत स्वच्छ, निर्मळ, पवित्र, समाजपरोपकारी आणि आयुष्यभर जीवन जगत असताना आपल्या मुलांवरती खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचारधारा देण्याचं काम ज्या आदर्श मातेने केलं, त्या आदर्श मातेला जाऊन बरोबर आज 1 वर्ष परिपूर्ण केलं जाते. अनुसंधाने धर्मशास्त्रकार चिंतन करतात की प्रामुख्याने तिघांचेरून आपल्यावरती एक भगवंताचे, 2 संतांचे आणि 3 म्हणजे आईवडिलांचे. वेळेचं बंधन आहे माझ्याकडं, सर्वांच्या उपकाराचं चिंतन करण्याकरता वेळ नाही, पण मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने तिघांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा. अनुसंधाने देवाचे ऋण प्रयत्न करावा उत्तीर्ण होण्याकरता, संतांचे ऋण उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न करावा आणि शेवटचं ऋण आपल्या आई वडिलांचे. या अनुसंधाने परकाळे परिवारातील 3 मुलांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आईची सेवा करण्याचं काम केलं आणि ज्या आईने विचारधारा आणि वारकरी संप्रदायाचं संस्कार देण्याचं काम केलं आणि मला वाटतं की त्याचा परिणाम आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मुलांनी एवढा मोठा पुण्यस्मरणाचा अट्टहास. आणि मला वाटते की मुलं ज्या वेळेस आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता पुण्यस्मरणाचा अट्टहास करतात, एवढा मोठा जरी अट्टहास केला पण कर्तृत्वाचं बोट माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी मुलांकडे दाखवलं नाही. तुकोबराय म्हणतात की कर्तृत्व करून दाखवलं, पण अट्टहास केला तरी तुकोबराय म्हणतात की त्याचं कर्तृत्वाचं बोट धन्यता आमचे तुकोबराय देतात. पुन्हा माता पिता दयाची ओंकार दादा क्या बात है. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मुलांनी कर्तृत्व करून दाखवलं तर धन्य त्याचं बोटे आई वडिलांकडे. म्हणून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आई वडिलांनी मुलांवरती संस्कार केले तर तीच मुलं आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण करतात. अनुसंधाने परकाळे परिवारातील 3 मुलांनी शेवटपर्यंत आईची सेवा केली, ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता पुण्यस्मरणाची सेवा माझ्याकडं गोड मावले. वा गोड मावले कमी, फक्त एका गोष्टीची वेळेची कमी फक्त आपल्याकडे. गाड्याकडे माझे पूर्ण नजर आहे. 11:30 वाजून गेले त्याची मला जाणीव आहे आणि आमच्या आयोजकांनी कीर्तनाची मर्यादा दिली 10 ते कोण म्हणलं 4 वाजेपर्यंत. बरोबर 12च्या आसपास कीर्तनाच्या समारोपाकडे जाण्याचा मी प्रयत्न करणारे. गोड मावले कारण खऱ्या अर्थाने गोड मावळे वातावरणाचं या ठिकाणी पावसाची प्रतिकूल परिस्थिती आहे, पण या अनुषंगाने याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी विशेष प्रामुख्याने सर्वांचे खऱ्या अर्थाने आकर्षणाचं केंद्रबिंदूमध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचे दोन्ही लाडके आवाज ज्यांना पाहण्याकरता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुण खऱ्या अर्थाने अत्यंत उत्सुक राहतात आणि कधी त्यांचा गोड आज आपल्या कानावरती पडेल याच्याकरता तरुणांच्या गळ्यामध्ये ताईत असणारे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने आवाजाचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं आमचे परम मित्र आदरणीय महाराष्ट्राचं वैभव कैलास दादांची विशेष उपस्थिती. दादांकरता टाळी वाजवा सर्वांनी. दुसरं महाराष्ट्राचा लाडका आवाज, महाराष्ट्राचं वैभव असणारे कमी वयामध्ये कीर्तन साथीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात एक वेगळी छाप ज्यांनी निर्माण केलेली माझे परम मित्र भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय ओंकार दादा, त्यांची उपस्थिती. दादांकरता सर्वांनी टाळी वाजवा. परिसरातील पंचकृषीतील सर्वच या ठिकाणी आमचे टाळकरी वृंद, मला सर्वांची नावं पाठेत, तुम्हाला सर्वांच्या पुढेही दंडवत प्रणिपात करतो. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असणारे ज्यांनी सहज मृदुंगावरती थाप टाकावी, ज्यांनी सहज मृदुंगावरती थाप टाकावी ते तुम्हा आम्हाला डोलायला लावते याच्यात नवल नाही. चुकून त्यांच्या मृदुंगाची थाप पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली
तर मालक सुद्धा विटेवरती नाचल्याशिवाय राहणार नाही. असा गोड मृदुंग ज्यांचा ऐकावा, मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय दत्ता महाराज, आदरणीय महाराजांच्या पुढेही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. गोड आवाज देण्याचं काम परिसराचं वैभव असणारे आमचे जाधव बंधू, त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. परिसरातील पंचकृषीतील परकाळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन पारमार्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत, कुणाचाही नामोल्लेख नाही. सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात आणि विशेष कार्यक्रमाचं प्रसारण पुन्हा या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाते, मला वाटते ओमकार दादा चॅनल माझा कीर्तनकार, या चॅनलच्या माध्यमातून कीर्तनाचं प्रसारण केलं जाणार आहे. नसन कुणी सबस्क्राईब केलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर वाटलं तर माझ्या मित्राचा नंबर घेऊन जा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम पुन्हा पाहायला मिळणार आहे. अनुसंधानी गोड माऊलामध्ये एक छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतला गोड अभंग आहे. या अभंगातून तुकोबऱ्यांनी अमरत्व प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या साधनाचा अवलंब करावा त्याबद्दलचा परिहार देतात. ऐका ऐका. मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाला या ठिकाणी प्रामुख्याने मरणाच्या दारामध्ये जावं लागते. याला प्रामुख्याने जर का मूळ कारण जर का काय असेल तर तुमच्या माझ्या जन्मापासून आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला जीव मृत्यूच्या दारामध्ये जाण्याचं कारण आपल्या जन्मापासून आहे. का? कारण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येण्याच्या अगोदर गर्भवासामध्ये असताना या गर्भवासाच्या यातना तुम्हा आम्हाला भोगावं लागल्या. पण भोगत असताना जीवाने जगाच्या बापाकडे पाहिलं आणि देवाला विनंती केली की देवा, गर्भवासाचं दुःख भयानक आहे, या गर्भवासाच्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढ. मग जगाच्या बापाने गर्भवासात जीवाला विचारलं, का रे, गर्भवासाच्या दुःखातून मी तुला बाहेर काढण्याकरता तयार आहे, पण तुला जर का गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढलं तर माझ्याकरता नेमकं तो काय करीन? तेव्हा जीवाने म्हणावा, आठवीने पाय हा माझा नवस, नवस आठवीने पाय हा माझा क्या बात है. पाहुणा का टाळी वाजव बरं का. एवढी मोठी माणसं मिळणं आपलं सुद्धा भाग्य आहे बरं का. आणि काय आहे, आज आपण फक्त कैलास दादाचं ओमकार दादाचं गाणंच ऐकायचं. आपण प्रयत्न करायचाच नाही. आपण प्रयत्न करणं म्हणजे सूर्याच्या पुढे आपली टिमकी मिरवल्यासारखी बरं का. म्हणजे दोन्ही मित्र गोड प्रमाण दिलं. येथे आल्यानंतर जीवाने खऱ्या अर्थाने गर्भवासामध्ये असताना जीवाला देवाला शब्द दिलाय की देवा, या दुःखातून मला बाहेर काढ. तेव्हा देवाच्या पुढं जीवाने म्हणावा, आपण काय म्हणावा? जीवाने देवाला म्हणावा, काय म्हणावा? एक वेळ करी या दुःखा बिगडी, एक वेळ करी या दुःखा बिगडी, दुरिताची जाळी
आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस. अरे देवाला तुम्ही आम्ही नवस केला. देवा गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढ रे, आणि बाहेर जर का काढलं तर मी तुझा आठव करीन. पण काय झालं, आपण जन्माला आल्यानंतर देवाला दिलेला शब्द फिरवला बरं का. काय बऱ्याच लोकांना शब्द द्यायची सवय असते आणि दिलेला शब्द फिरवायची सुद्धा सवय असते बरं का. मी म्हणेन एकंदर कुणाला शब्द देऊच नाही, पण दिला तर माणसाने शब्द फिरवू. बऱ्याच लोकांना शब्द द्यायची फार सवय असते बरं का. मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय, दिलेला शब्द कसा फिरवायचा तुमच्या लक्षात आला नाही मला वाटते. जरा सोप्या भाषेत बोलू का. फॉर्म भरा फक्त तुम्ही. आला लक्षात आलं तुमच्या. मला चेहऱ्यावरचा भाऊ सांगतोय, निवडून आणायची जबाबदारी आमच्याकडे लागली. काही लोक शब्द देतात, पण जरा कडवट वाक्य बोलू का. फॉर्म भरा, निवडून आणायची जबाबदारी आमच्याकडे लागलं. आणि खरं सांगू का, ही म्हणणारीच पाडायला सगळ्याच्या पुढे असतात. शब्द वाईट वाटून घेऊ नका. काही लोकांना शब्द देण्याची सवय असती आणि दिलेला शब्द फिरवायची सवय असती. जीवाने तेच केलं, देवाला शब्द दिला आणि दिलेला शब्द फिरवला आणि सर्वात मोठी चूक केली. जरा शब्द माघारीत घेतो, नुसती चूक नाही केली, गोड चूक केली आपण. काय गोड चूक केली, येथे आल्यानंतर देवाला आठवायचं सोडून दिलं आणि संसार करीत बसलो. आणि त्याचा परिणाम जन्माला आल्याबरोबर मृत्यूचं भय तुमच्या माझ्या पाठीमागं लागलं. आणि मृत्यूचं भय तुम्हा आम्हाला याच्यात नवल नाही, येथं नियम आहे. येथे आल्यानंतर येथे नाही बोर आली अवतारा, इथे नाही मोर आली अवतारा, अवतारा बाबा टाळकरी. मृत्यू लोकाचा नियम आहे. येथे जो कुणी जन्माला आजा मेला पंजा मेला बाप बसला मेला. क्या बात है? मसला गेला. याच्यापेक्षा दोन उंचीची उदाहरणं असू शकत नाही. आल्यानंतर प्रत्येकाला मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मरणाच्या दारामध्ये जायचे. उंचीचं उदाहरण देवाचं झालं. देव जरी आला,
उद्धाराचं कार्य पार पाडलं. जगाच्या बापाला मृत्यू लोकात राहता येत नाही, अवतार कार्य संपून निघून जावं लागते. आता एक मला उत्तर द्या, देव जर का जाणारे म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही राहणारे का जाणारे? नाही, तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ सांगतो, याच्यापेक्षा जरा कडवटच बोलतो. देवाला तर जावं लागते, नवल नाही. याच्यापेक्षा शब्द ऐका, देवाचा बाप जरी असला, बापाला सुद्धा राहता येत. मला नाम मने कर्म रेखा देवाधिकच केला देवाधिकच केला देवाधिकच केला मने कर्म रेखा देवाधिकच केला केला. देवाधिकच केला लागते तेवढंच आमच्या ओमकार दादाने प्रमाण दिला. कर्माची रेखा कुणाला चुकत नाही, आणि कर्म केलं की येथे मृत्यूला प्रत्येकाला सामोरे जायचे. परत एकदा शब्द बारकाईने ऐका, देव आला तरी जाणारे, देवाचा बाप असला तरी जाणारे. आणि परत एकदा शब्द ऐका, देव ज्या हरिभक्तावरती प्रेम करतो, हरिभक्त जरी आला तरी हरिभक्ताला राहता येत नाही. आता मला तुमच्याकडून चांगल्या उत्तराची अपेक्षा आहे. देव जाणार, देवाचा बाप असला तरी तोही गेला. आपल्या पिढ्याचा विचार केला तर खापर पंजोबा गेला, पंजोबा गेला, आजोबा गेला, बाप गेला, काहींच्या डोळ्यासमोर मुलगा नातू पंतू गेला. आता मला उत्तर द्या, एवढी माणसं गेली, मग आपण जाणारे का राहणारे? नाही, जरा तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ मला सांगा ना, जरा सोप्या शब्द वापरतो, सोपा शब्द ऐका ऐका. तुम्ही मारणार आहेत का राहणार आहेत? बाबा पुढल्याने तर चेहरा टाकलं बा, नगाले गांभीर्याने विचार करू. जरा पाठीमाग विचारतो, पाठीमाग मारणार आहेत का राहणार आहेत? तुम्ही तर वरच बघायला तयार नाही. तर जरा पडवीत बसलेली, जरा पाठीमाग पाठीमाग पडवीत मारणार आहेत का राहणार आहेत? तिथं वरच बघायला तयार नाही. तर जरा इकडे आमच्या माता भगिनी आजी वगैरे बसल्यात, आजी मारणार आहेत का राहणार आहेत? तो का त्या मधल्या आजीने तोंडाला पदर लावला आणि मला म्हणती मुडद्या तूच मर. काय माहिती का, मरण नावाचा शब्द ते कशा प्रकारचा आहे. माणसाला प्रत्येकाला मरणाची भीती वाटते, पण मरणाला मात्र प्रत्येकाला सामोरे जायचे. देव आला तरी जाणार, देवाचा बाप जाणार, तुम्ही आम्ही जाणारे. अरे का जाणारे ते ते हिंदी पदामध्ये वर्णन केलं, कारण जे साधन मिळेल त्या साधनाला काय म्हटलेले, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा, काय कुटी खाली करना पड़ेगा. ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. काय तुम्ही आम्हाला मुसाफिर म्हटलेले हो, आणि मुसाफिराने आपला प्रवास चालू आहे. रहना नहीं आहा, बरोबर आहे. रहना नहीं देश गिराना है, हो हो. रहना नहीं देश गिराना है. ये संसार कागज की पुड़िया, आहा. हे संसार कागज की पुड़िया, भूत पड़े धुल जाना है. रहना नहीं देश वीराना है, रहना नहीं देश वीराना है. राहण्याकरता कुणी आलेलं नाही, प्रत्येकाला जायचं मात्र निश्चित आहे. का जायचे हिंदी पदामध्ये वर्णन केलं,
तुम्हा आम्हाला जे साधन मिळे देहरूपी पर्णकुटीचं साधन मिळे आणि या पर्णकुटीतला प्रवास चालू आहे जीवनाच्या आरंभापासून तर शेवटपर्यंत. पण हा प्रवास करण्याकरता देहरूपी पर्णकुटी. आणि परत एकदा ऐका, ह्या देहरूपी पर्णकुटीचा किती सांभाळ करा. काही काही लोक देहरूपी पर्णकुटीला सजावतात. जरा सोपं बोलू का, पांढऱ्याचं काळं करतात. किती जरी पांढऱ्याचं जरी काळं केलं आणि देहरूपी पर्णकुटीला जरी सजवलं तर एक दिवशी मृत्यूच्या रूपाने देहरूपी पर्णकुटी खाली करायची. काही जण पर्णकुटीचा सांभाळ करतात देहरूपी, पण किती. तुला कही पाजता करली तू लाख करली रखवाली. तुला कही हिफाजत करले तुला करले रखवाली. तुला कही हिफाजत करले तुला करले रखवाली. अरे किती जरी देहरूपी पर्णकुटीची हिफाजत केली, राखण करण्याचा प्रयत्न केला तरी देहरूपी पर्णकुटी खाली ठेवायची. का खाली ठेवायची. जिंदगी का किराए का गरई हो, जिंदगी का किराए का घर ही एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. किराए का घर है, आवाज कमी करू नका, कमी नका करू. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक एक दिन बदलना पड़ेगा. है मौत जब तुझको आवाज देगी. क्या बात है ओंकार दादा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी रहेगा रे. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. 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 एक ना एक दिन बदलना पडेगा. इथे आल्यानंतर प्रत्येकाला एक दिवशी त्या मृत्यूच्या दारामध्ये जायचे. का. तुम्हा मला मिळालेले आयुष्य किराय का. जरा माझी थोडी हिंदी कच्ची बर का. जरा तुम्ही बसलेले जरा सुशिक्षित वर्ग आहे जर का माझ्या पुढला. मला जास्त शाळा झालेला नाही. मला जरा 2-3 शब्दाचे अर्थ कळले, पण ती दत्ता महाराज एका शब्दाचा अर्थच कळला नाही बरं का. जिंदगी आयुष्य त्याचा कळाला, एक त्याचाही अर्थ कळला, पण त्याचे फार सुंदर शब्द आहे त्याच्या पुढला. किराय का. त्याला जरा मराठीमध्ये काय म्हणावं लागेल थोडा. किराय का पाठीमागं पाठीमागं. इकडे आमची जरा काय युवा पिढी पण बसलेली. किराय का मराठीमध्ये त्याला मन मोकळेपणाने बोला, अजिबात लाज होऊ नका. किराय का म्हणजे वा वा. अंगा आता कसं गोड उत्तर दिलं. किराय का म्हणजे भाड्याचं. म्हणजे तुम्ही आम्ही कोणत्या घरात राहतोय. कोणत्या घरात राहतोय. भाड्याच्या घरात राहतोय. पण काय झाले ओमकार दादा, काही लोकांच्या मुखातून शब्द निघाला म्हणजे त्यांना भाड्याचं घरच कळलं नाही. मला वाटते जरा माझ्या भाषेत सांगतो. भाड्याचं घर म्हणजे काय. ऐका ऐका. भाड्याचं घर म्हणजे दुसऱ्याच्या घरात राहायचं आणि घराचा मालक कोणतरी वेगळा असतो आणि आपण त्याच्या घरात राहायचं. पण ज्याच्या घरात राहतोय त्या घर मालकाला घरामध्ये राहतोय तोपर्यंत घराचं भाडं द्यावं लागतं. त्याला कोणतं घर म्हणायचं. ते काय झालं शोकांती का, काय काय लोक भाड्याच्या घरात राहतात, घराचं भाडं देतात आणि भाड्याच्या घरामध्ये राहता 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 काय काय भाड्यांना असं वाटतं घर माझं ते. त्याच्याकरता तो शब्द आहे बरं का. पण काही जरी म्हटलं आणि किती दिवस राहिलं तरी भाड्याचं घर मात्र प्रत्येकाला काय करायचे, खाली करायचे. ऐका अध्यात्माची परिभाषा. देहरूपी घराचा मालक पंढरपूरचा राजा आहे आणि त्याचा सेवक आहे दक्षिणेचा राजा. पंढरपूरच्या राजाने दक्षिणेच्या राजाला आज्ञा केली ना, जा घर खाली करून ये. आज्ञा केल्याबरोबर दक्षिणेचा राजा आपल्या दारात येतो. पण कोणत्या रूपात. आपल्या दारात येतो. मौत जब तुझको आवाज देगी वा. घर से
मुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी का किराए का गिरही, एक ना एक दिन बदलना पडेगा. दक्षिणेचा राजा दारात उभा राहिला, मृत्यूच्या रूपाने राहतो, आणि मग मात्र तिथे कुणाचं काही चालत नाही. मृत्यूला शेती ज्याचा त्याला देणे लागे, हो शेती ज्याचा त्याला देणे लागे, शेती ज्याचा त्याला देणे लागे, शेती ज्याचा त्याला देणे ते हापाचा हातीला भुसना, हातीला भुसना, शेती ज्याचा त्याला देणे लागे, शेती ज्याचा त्याला देणे लागे. गोड प्रमाण दिलं ओमकार दादांनी, कारण तुम्हा आम्हाला देहरूपी घर खाली करायचे, आणि यमदारात उभं राहणारे नेण्याकरता कुणाला देहाला, पण का नेण्याकरता आणणारे, कारण काय आहे, त्या काळाकून आणि 5 तत्वाकून आपण देह उसना आणलेला आहे. कसा आणलेला आहे? नाही, उसना शब्दाचा अर्थ कळाला का? नाही कळला तर जरा सोप्या भाषेत सांगतो. आपला शेतकरी वर्ग आहे, आणि पेरणीचा कालावधी जवळ आला, आणि शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये एकच बैल आहे, दुसरा जोड नाही. तो आमचा शेतकरी शेजारच्याकडे घरात जातो आणि त्याला म्हणतो, पेरणी करू सर गोठ्यातला तुझा बैल मला दे. म्हणजे त्याने बैल तात्पुरता आणला. कसा आणला? पण उसना आणला. पण आता मला उत्तर द्या, उसना आणलेला बैल आपलं काम पूर्ण झाल्यावर त्याला माघारी द्यावा का आपल्या गोठ्यात ठेवा? बरं, नाही कळालं तर आणखी सोप्या भाषेत सांगतो. इकडे बघा, इकडे बघा. हे परकाळी परिवाराच्या वतीने यांच्या दारात हरिकीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. ते कीर्तना करतात त्यांनी टाळ, मृदुंग, विना, पिटी हे सगळं साहित्य भजनी मंडळाकडून उसनं आणलेले. कसं आणले? उसनं. पण मला उत्तर द्या, दारातला हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उसनं आणलेलं भजनी मंडळा जर का परत माघारी नाही दिल्यावर दुसऱ्या दिवशी अख्खं भजनी मंडळ आपल्या दारात येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. तसा सिद्धांत घ्या. 5 तत्वाकून काळाकून देह उसनं आणलेला आहे, आणि जर का नाही तर- पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, हे पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, केला एक ठाई मेळ, केला एक ठाई मेळ, केला एक ठाई मेळ, एक ठाई मेळ, लाविला संबळ, लाविला संबळ, लाविला संबळ, लावी संबळ, हे अहंकारच्या पाठी, ते कोण ते हे माझे, ते हे माझे, ते कोण ते माझे, कोण वाजविले बोले, माझे कोण ते हे माझे, ते कोण ते हे माझे हे 5 तत्वाकून तुम्ही आम्ही आणलेले, आणि उसनं देण्याकरता परत पाठीमाघारी तुम्हा आम्हाला जायचे. म्हणून मृत्यूला प्रत्येकाला सामोरी जायचंच आहे. मग काही नाही विचारलं महाराज, मृत्यू जर का निश्चित आहे, मृत्यूला देह देण्याकरता, काळाला देण्याकरता मृत्यूच्या रूपातून जायचंय, पण मृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? परत एकदा शब्द ऐका. मृत्यूच्या तावडीतून सुटायचं असेल तर साधू संतांनी तुम्हा आम्हाला कैलास दादा जाग करण्याचं काम केलं. मृत्यूच्या तावडीतून सुटायचंय ना, मग जाग करण्याकरता त्यांनी म्हणावा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई जागा. हे चोर निघाले नाडून बागा, चोर निघाले नाडून बागा, आता जागा रे
आम्हाला अवनीस पाहू नका एवढं जाग करण्याचं काम करतात टाळी वाजवता त्यांच्या करता वगैरे जाग करण्याचं काम साधू संतांनी केलं आणि आता जाग करण्याचं काम वारकरी संप्रदायातले आमचे कलाकार कीर्तनकार करतात म्हणून प्रत्येकाला जाग होण्याकरता सांगितलं का मृत्यू पाठीमागं लागलेला आहे तावडीतून कुणी सुटणार नाही मग महाराज जाग करण्याकरता सांगताय पण आम्ही नेमकं काय करा उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेव माता, दुःख विवेता जन्माचा. जागे वारे आता मरतळा पंढरीनाथा जगजोगी आता सुख विव्यथा जन्माच्या जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोल, बोलती जागता जगदेव काही बाब जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जाग होऊन तुम्हा आम्हाला भगवंताचं स्मरण करण्याकरता सांगितलं म्हणून प्रत्येकाने जाग व्हा मृत्यूचं बही पाठीमागं लागलेले मग काहींनी विचारलं महाराज ज्याचं स्मरण करण्याकरता सांगताय मृत्यूचं बही पाठीमागं लागलेले पण बाहेर पडण्याकरता स्मरण ज्याचं करायचं पण महाराज ज्याचं स्मरण करायचं तू अगोदर कळला तर पाहिजे ना परत एकदा ऐका ज्याचं स्मरण करायचं तो कळला पाहिजे ज्या भगवंताचं स्मरण करा आणि मृत्यूचं बही चुकवा पण ज्याचं स्मरण करण्याकरता देव जाणून घ्यायचा आहे पण देव कळला पाहिजे पण काय ओमकार दादा एक मला वाटतं तुकोबारायांचं प्रमाण आहे ज्या देवाला जाणून घ्यायचं आणि ज्याचं स्मरण करायचं तो कळणं फार कठीण आहे महाराज म्हणतात हरिविदा नाही नाही कळला विदा नाही नाही कळला वेदा नाही हरी नाही कळला हरी नाही कळला नाही कळला नाही कळला कनडा राजा पंढरीचा कनडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा वेदा नाही हरी नाही कळला वेदा
कळणं कठीण आहे बरं का. नाही देव कळला तरी बाद झालं. आम्ही बिंबीच्या देठापासून गायला एवढं कळलं तरी बाद झालं. एवढं कळलं आम्ही समाधानी बरं का. त्याच्यामध्ये जीव देव जाणून घ्यायचा, स्मरण करायचंय. तुकोबाराय म्हणतात की तो वेदाला सुद्धा कळला नाही. मग महाराज नाही कळला ना, मग आम्हाला त्याचं स्मरण करायचंय, जन्म मृत्यूतून बाहेर पडायचंय. पण त्याच्याकरता नेमकं आम्ही काय करू. अत्यंत सोपं साधन आलं, आता चालू झालं, आजपासून कालपासूनच चालू झालं. अत्यंत सोपं साधन. तो जर का तसा कळत नसेल ना, मग त्याच्याकरता त्याच्याकडे जा. पण कसं जा. पंढरीसी झाले आला संसार, पंढरीसी झाले आला संसार, पंढरीसी झाले आला संसार, पंढरीसी झाले क्या बात है. पंढरीसी झाले आला संसार, पंढरीसी झाले आला दिनाचा सोयरा वा वा, गोड गोड काय ओमकार दादाने गायला, गोड गायला बरं का. अरे देव जर का कळत नाही ना, महाराज म्हणतात की एक करा, पंढरपूरला जा. मला वाटते की आता पंढरपूरला जायचंय आपल्याला. जायचंय का नाही. का नुसत मान हला होता. पंढरपूरला जायचंय प्रत्येकाला. महाराज म्हणतात की का पंढरपूरला जायचं. एक पंढरीच्या वारीत एक वैशिष्ट्य घेऊन जा. वारी चालू झाली आजपासून, ऐका बरं का. पंढरपूरची वारी का करायची माहिती का. कारण पंढरपूरच्या वारीच्या दिशेने आपलं पाऊल पाडल्यानंतर आपल्याला देवाच्या भेटीची तळमळ असते, याच्यात नवल नाही. वारी कशाला म्हणावी ऐका. आपल्याला देवाची भेटीची तळमळ असते, याच्यात नवल नाही. आपल्या भेटी करता जगाचा बाप भेटीवरती उभा राहून आपली वाट पाहत असतो, त्याला पंढरीची वारी म्हणावी बरं का. म्हणून ती वारी करावी प्रत्येकाने. नक्कीच तुम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही बरं का. मग काहींनी विचारलं, महाराज ज्या पंढरपूरला जाण्याकरता सांगतोय, पण पंढरपूरला जात असताना आम्ही जायचं का. एकदा का पंढरीच्या दिशेने पाऊल टाकलं ना, पंढरपूरला निघाला की त्याला काहीच आवडत नाही बरं का. म्हणून असंही म्हटलेलं, संपदा सोहळा नाबडी मनाला, संपदा सोहळा नाबडी मनाला, लागला से टकळा पंढरीचा, लागला से टकळा पंढरीचा, संपदा सोहळा नाबडी मनाला. अरे ज्याने पंढरीच्या दिशेने पाऊल टाकलं ना, अरे त्याला संपदा सोहळा आवडत नाही. म्हणून भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, वा वा वा. भेटी लागी पंढरीनाथा, जीवाला कली
वारीमध्ये चालत असताना तळमळ लागली पाहिजे, जगाचा मालक आम्हाला कधी भेटेन आणि कधी त्याच्या रूपाचं दर्शन होईल. पण काहींनी विचारलं, महाराज एवढी वारी करण्याकरता सांगताय, पण वारी करण्याचा आम्हाला नेमका लाभ काय आहे? आम्ही फलाची अपेक्षा करणार आहे. लाभ काय आहे? आम्ही पंढरपूरला वारी करून गेलो, पण ते विटेवरती कोण उभा आहे? एक वेगळ्या भूमिकेतून आमच्या जनाबाईंनी एक वर्णन केलं बरं का. विटेवरता देव कोण आहे? तो आमच्या जनाबाईंनी वेगळ्या भूमिकेतून म्हणावा. जनाबाई म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबारा, पुण्यवंता पातळोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबारा. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पातालोकीने, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, वा वा. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा ज्याचा दरबार धुंद झालेला आहे. अरे कोणतीही गोष्ट करण्याची ज्याच्याकडे ताकद नाही, जगाचा मालक विटेवरती तिथं उभा आहे आणि त्याची पायवारी करत तुम्हा आम्हाला पंढरपूरला जायचे. पण काहींनी विचारलं, महाराज वारी करता जायचं हो, जन्म मृत्यूची वारी आमची चुकणार आहे, त्या पंढरपूरच्या मालकाची वारी करायची. पण त्या वारीला काय मुहूर्त आहे का हो? हे आमच्या नाथ महाराजांनी त्याचे 2 मुहूर्त सांगितलं वारीचे. नाथ महाराज म्हणतात की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची माती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे बाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे बाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे बाळवंटी, पुंडलिक दिवटा शोभे बाळवंटी हो. एका आंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी हो. उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला, उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला, उद बोला, उद बोला कृष्ण
वारीचं 2 मुहूर्त आहेत रे, ऐका रे ऐका. कोणते? आषाढी आणि कार्तिकी. या 2 वाऱ्या कधी चुकू नये. आणि ज्यांनी ह्या 2 वाऱ्या चुकवल्या नाही त्याच्या जन्म मृत्यूची वारी चुकली. म्हणून प्रत्येकाने हे 2 वाऱ्या करण्याकरता सांगितलं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत से गुज पांडुरंगा. सांगत से गुज पांडुरंगा. हे पांडुरंगा. काय आहे? आज जोपर्यंत तुम्ही खालून म्हणत नाही ना बास करा तोपर्यंत आम्ही बासच करणार नाही. फक्त तुम्ही म्हणलं पाहिजे बास करा लगेच आम्ही सोडलं तिथंच लगेच. बरं का, अभंगाकडे मी जाणारच नाही. तुम्ही बास म्हणलं की आम्ही कीर्तन सोडणार. 2 मुहूर्त सांगितले, आषाढी आणि कार्तिकी. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला कुठं जायचंय? पंढरपूरला जाण्याकरता सांगितले. मग काहींनी विचारलं महाराज पण ती पंढरपूरला जावं कैलास दादा पंढरपूरला जा, पण ती गाडीत बसून नाही जायचं. जायचं पंढरपूरला, वारी करायची. पण वारी कशी करायची? वारी कशी करायची? सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले वा वा, सोपेवर मामा. मामा सांगितले वा वा. सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले काळ दिंडी हाती घेऊन नाता. काळ दिंडी हाती घेऊन जा. समाधीच्या सुखा सांग बोबडोली. समाधीच्या सुखा सांग अरे पाया पडतो नुसतं पाहू नका, टाळी वाजवा बरं का. तुम्ही टाळी वाजवले कीर्तन वाढलंच म्हणा समजा तिथून पुढे. बरं का, जा वारीला. पण कसं वारीला जा? गात जागा गात जागा गात जागा गात जागा वा वा. गात जागा गात जागा आहा. गात जागा गात जागा बागा विठ्ठला बागा विठ्ठला गात जागा हा. गात जागा गात जागा गात जागा गात कसंही जाऊ नका असं बीबीच्या डेटापासून गात जा. कसंही जाऊ नका. पण आपलं दुर्दैव आहे आपण गात जागा नाही खात जागा. काही लोकांची वारीत खात जागा असते बरं का. मी जरा कडवट वाटेन काय जुन्या वारकऱ्यांना. काय काय वारकऱ्यांची वारी म्हणजे गात जागा नाही खात जागा. ती ओमकार दादा मी संस्थेमध्ये असताना ज्ञानोबऱ्यांकडून पहिली वारी केली. काही लोकांना वाटतं गात जागा नाही खात जागाच. बरं का, खातं काय काय लोकांना तर किती गोळा करावं तीच कळत नाही. पुण्यातून पालखी निघालो. ती माझी पहिलीच वारी होती. मी पुण्यातून निघालो आणि एक जण केळं देत होतं आणि एक जण केळं घेत होतं. त्याने एवढी केळं घेतली, एवढी केळं त्याने खालच्या केळाचं फार शिखरण केलं. मी म्हणलं येड्या इतकी केळं कशाला? ते मला महाराज तुम्हाला नाही माहिती तुमची पहिलीच वारी नासावा पण आपलं मला सांगतोय नासावा पण आपलं असं. काही वारी घात जागा नाही. काही लोक डबल आमचं कायला दादा म्हणतात की डबल कोयता भरून गाडी भरितात काही लोक. बरं का, मग खात जागा नाही गात जागा अशी पंढरपूरची वारी करायची. पण एक अशा प्रकारची हे आली बरं का, एक प्रक्रिया आली जी पंढरीची वारी करायची. त्या वारीत आम्हाला लाभ काय? एक 2 मिनिटांमध्ये लाभ सांगतो. पंढरपूरला जर का तुम्ही गेलात आणि पंढरपूरचा मालक विटेवरती उभा आहे ना, त्या मालकाला जर का तुम्ही कडकडून मिठी मारली आलिंगन दिलं, त्या आलिंगनाचा लाभ काय? आमचे निळोबाराय म्हणतात निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. काहींनी विचारलं महाराज
ती बडवी तिथं उभा राहून देत नाहीत आणि आलिंगन कधी मारायचं. महाराज म्हणले आलिंगन नका मारू, देवाची फक्त नित्य पूजा करा. मग देवाची जर का पूजा केली पंढरपूरच्या, आम्हाला लाभ काय आहे? महाराज म्हणतात पूजो जाता विठोबासे तो वैकुंठवासे होसी. वैकुंठामध्ये त्याला जागा मिळती. पण काहींनी म्हणलं महाराज देवाच्या पूजा करता मोठा खर्च आहे, पूजा करणं शक्य नाही. मग महाराज म्हणले असं करा, देवाची देव पूजा करू नका, काय करा देवाच्या चरणाला स्पर्श करा. मग महाराज देवाच्या चरणाला जर का कायला दादा स्पर्श केला तर चरणाच्या स्पर्शाचा लाभ काय? आता चरणाच्या स्पर्शाचा लाभ काय? आता कुठे चरणाच्या स्पर्शाचा लाभ काय? आता कोठे लाभे मन, आता कोठे लाभे मन, आता कोठे लाभे मन, आता कोठे धावे मन. आता कोठे लाभे मन, आता कोठे लाभे मन. धावी मना. पंढरपूरमध्ये गेले, तुकोबाराय म्हणतात की नाही आलिंगन देता आलं तरी चालेल, नाही नित्यपूजा करता आली तरी चालेल, देवाच्या चरणाचं दर्शन घ्या, चरणाचा लाभ काय? आता कुठे दावे म्हण. एक जण म्हणला महाराज देवाच्या चरणाला स्पर्श करण्याकरता 72 तास लाईनीत उभा राहावं लागतंय, एवढा वेळ आमच्याकडे नाही. मग महाराज म्हणतात की असं करा, नामदेव पायरीपासून वर निघा आणि पंढरपूरच्या संस्थांनी तुम्हा आम्हाला चरणाचा स्पर्श नाही पण देवाचं नुसतं मुख पाहण्याकरता एक जागा उपलब्ध करून दिलेली, देवाचं नुसतं मुखदर्शन करा. मग महाराज मुखदर्शन केलं, आम्हाला त्याचा लाभ काय मिळेल? काकडा आरतीमध्ये एक वर्णन आले बरं का, काकडा आरतीमध्ये काय महिमा असं म्हटलेले, काय महिमा म्हटलेले, मुखदर्शन केलं नाही, काय महिमा वर्णू आता सांगणे कोटी काय महिमा आता सांगणे किती, सांगणे किती, हे काय महिमा आता सांगणे किती, काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, वा वा वा. हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या हत्या मुख पाहता जाती. आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती. नुसतं देवाचं श्रीमुख जरी पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्याच्या पाप पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याचे मुख नवले माझा, आमचे ओमकार दादा आणि कैलास दादा नुसते गायक नाहीत, पाठांतरातले गायक आहेत बरं का, गायक भरपूर पाहिले पण पाठांतरच नसतं बरं का. दोन्ही माझे मित्र पाठांतर आहे बरं का, गोड प्रमाणे मी प्रमाण दिलं त्याला अनुमोदन, दुसरं प्रमाण दिलं आमच्या ओमकार दादांनी. नुसतं मुख जरी पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्येच्या पातकातून मुक्तता होती. एक जण म्हणला महाराज मला देवाच्या रावळातच जायचं नाही पण वारीचं पुण्य मिळवायचंय. मग महाराज म्हणले असे करा, नामदेव पायरी पशी या आणि नामदेव पायरी पशी येऊन देवाला मंदिराला फक्त एक प्रदक्षिणा घाला. काय करा, आज जाऊच नका, प्रदक्षिणा घाला. पण काहींनी विचारलं महाराज नुसती प्रदक्षिणा घातली आम्हाला लाभ काय मिळेल? नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, माझ्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना, गणना गणना. त्याच्या पुण्याची गणना नाही. फक्त देवाच्या मंदिराला काय करा, प्रदक्षिणा घाला. पण त्यातला एक वारकरी म्हणला महाराज
तुम्ही कधी पंढरपूरला रावळापाशी एकादशीला गेलाय का? अहो तिथं उभा राहता येत नाही. मंदिराला प्रदक्षिणा कशी घालायची? मग महाराज म्हणले असं कर, तुला सगळी प्रदक्षिणा घालता येत नाही ना, नामदेव पायरीपासून निघ आणि दक्षिण महाद्वारापर्यंत ये आणि पाठीमागे येऊन दक्षिण महाद्वारातून फक्त मंदिराची पाठ बघ. काय बघ? पाहता देऊळाची पाट, पाहता देऊळाची पाट, घडती 360. तीर्थे घडती तीन. पाहता देऊळाची वाट, पाहता देऊळाची वाट, तीर्थे घडले 360, तीर्थे घडले 360, 360. याच्यापेक्षा वारीची शोभा आहे का? मुबलक अजिबात नाही बरं का. ऐका ऐका, नुसतं पश्चिम महाद्वारात जा आणि पाठीमागून देवाच्या मंदिराची रावळाची पाठ बघा. पाहता रावळाची पाठ आणि तीर्थे घडती 360 तीर्थाचं पुण्य आपल्याला मिळते. रावळाची पाठ पाहिली, पण त्यातला एक वारकरी आमच्या महाराजांना म्हणला, महाराज मला रावळाची पाठ पण बघायची नाही. काय बघायची नाही? पाठ पण बघायची नाही. मग महाराज म्हणले असं कर, पश्चिम महाद्वारात उभा राहा आणि पलीकडे एक कृष्ण मंदिर आहे का नाही? आहे ना. त्या कृष्ण मंदिरापाशी उभा राहा आणि ओमकार दादा म्हणलं तिथं उभं राहून फक्त रावळाचा कळस बघ. काय सांगितलं बघण्याकरता? हा, काय सांगितलं बघण्याकरता? फक्त कळस बघण्याकरता सांगितलंय. आणि महाराज म्हणतात की नुसता कळस जरी तुका बघितला- म्हणे मोक्षा देखील कळस, तात्काळ हा नाश, अहंकाराचा तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुका म्हणे मोक्षा देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, अहंकाराचा. एक वारकरी तर म्हणला तुकोबार आहे, तुमच्या मंदिराचा कळस सुद्धा बघायचा नाही. काय बघायचा नाही? कळस सुद्धा बघायचा नाही. मग आता असं करा, आता शेवटचा ऐका उपाय ऐका. कळस बघायचा नाही ना, त्या पंढरपूरच्या देवस्थानी काय केलंय, कळसापेक्षा हातबरोबर पताका लावली. काय लावली? कधी पंढरपूरला गेले पताका लावली. महाराज म्हणतात तिच्या कळसाचं दर्शन करू नका, नुसती पताका जरी बघितली तरी महाराज म्हणतात की सर्व दोषाची निवृत्ती होते. पाहता रावळाची ध्वजा, महाराज म्हणतात की नुसती रावळाची ध्वजा जरी पाहिली तर सर्व पापाची निवृत्ती होती. आता शेवटचा मुद्दा समारोपाकडे बोलतो. आता एक वारकरी म्हणला तुकोबार आहे, आम्हाला पंढरपुराकडं आतमध्ये पाऊल ठेवायचं नाही, पाऊल ठेवत नाही, आतमध्ये जायचंच नाही, पण वारीचं पुण्य मिळवायचंय. मग महाराज म्हणले असं करा, आता आपल्या बांबुऱ्यातून पंढरपूरला इष्टी आहे का? पंढरपूर इष्टी कुठून इष्टी? राशीन पाया पडतो तेवढं कष्ट घ्या, राशीन पर्यंत जा. राशीन पशी गेल्या पंढरपूरची इष्टी पकडा. पकडली का? नाही नाही, पाठीमागले वारकरी पकडली का? अरे फुकाच्या माना तरी हलवा. बरं पकडली पकडली, बसले का इष्टीत? बरं आता इष्टी कोणत्या मार्गिनीची? नाही, करमाळा मार्गिनीची का भिगवण इंदापूर मार्गिनीची? बरं इंदापूर मार्गी कोणतरी म्हणते. बरं चला, आले भिगवण पर्यंत आले का? आले आले. इंदापूर आलं. बरं आता इंदापूरहून टिंबुर्णी मार्गे जायचं का अकलूज मार्गी? बरं अकलूज मार्गे, अकलूज मार्गे गाडी निघाली. वेळापूर आलं, बंडीशेगाव आलं, वाखरी आलं. आणि वाखरी आल्यानंतर आता काय केले सरकारने, बस स्थानक पंढरपूरच्या बाहेरच काढलेली, पंचायत समिती बाजाराची तिथं. बरं का आले का? तिथं आले ना. आता इष्टीचा दरवाजा उघडला. उघडला का? वा. पहिल्या पायरीवरती पाऊल द्या, ठेवला का? दुसऱ्या पायरीवरती ठेवला का? आणि तिसरा पाऊल घ्या आणि आता पंढरपूरमध्ये ठेवा. ठेवला का? ठेवला. आणि घ्या पाय माघारी परत त्या बांबुऱ्याला माघारी. महाराज नुसता पंढरपूरमध्ये पाऊल ठेवला, आम्हाला लाभ काय मिळेल? आता कायला दादा प्रमाणात वेळ घेत नाही. लाभ काय मिळेल? महाराज म्हणतात की वाराणसी चाले जे मासा, गोदावरी एक दिवसा, आणि पंढरी पावल परियसा आईसा ठसा नामाचा. नुसतं पंढरपूरमध्ये एक जरी पाऊल जरी टाकलं तर वाराणसी चाले जे मासा त्याचं पुण्य, गोदावरी एका दिवसात त्याचं पुण्य, पंढरपूरमध्ये एक पाऊल टाकल्याचं मिळतंय. म्हणून प्रत्येकाने पंढरपूरची वारी करा, वारी करा, जन्म मृत्यूची वारी चुकेन. मग महाराजांना विचारलं, महाराज वारी करत असताना जन्म मृत्यूची वारी चुकेन म्हणजे आम्हाला नेमकं काय होईल? अमरत्व प्राप्त होईल. पण वारी करत असताना आणखी नेमकं करायचं तरी काय? ते काय करायचं? पहिलं अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. हे
कधीतरी चांगला वेळ गावला की कीर्तनाला इथून पुढे सुरुवात करू आपण. पहिल्या चरणाला स्पर्श केला. वारी करा, पण वारी करत असताना काय करा? अनुसरी. हा शब्द अत्यंत महत्वाचा. एवढ्या शब्दाचा अर्थ घ्या आणि कीर्तनाचा समारोप. अनुसरे या शब्दाचा अर्थ होतो शरण जाणे. जो कोणी देवाला शरण गेला, पण शरण कसं जा? वारी कर शरण जा. जो शरण गेला, मी वारीचं चिंतन करून गेलो, जन्म मरणाची वारी चुकते आणि ती जन्म मरणाची वारी चुकली. जो देवाला शरण गेला त्याला काय प्राप्त होते? अनुसरे तो अमर झाला. आणि शेवटी म्हणलं अंतरला संसारा. त्याच्यामध्ये आणि संसारामध्ये अंतर पडते. एकदा का अंतर पडलं की त्याला पुन्हा कशाची चिंता नाही. न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे. विष्णूच्या दासांना गर्भवासाच्या दुःखाची भीती नाही. जन्माला जरी आले तरी त्याची भीती नाही. का? अमरत्व प्राप्त झाले. मग महाराज, असा जगाचा बाप आमचा सांभाळ करतो, पण सांभाळ करणारा बाप आमचा किती सांभाळ करतो? एकच मिनिटात बरं का. सांभाळ किती करतो बरं का. काय आहे? एखाद्याचं जीवन किती निंदे असून द्या, पण जगाच्या बापाने जर का त्याचा सांभाळ केला तर समाजामध्ये त्याला निंदित्व राहत नाही, त्याला वंदित्व प्राप्त होतं. पण सांभाळ करतो तो आईसारखा. म्हणून असं एक म्हणते बरं का, अशी एक जुनी म्हणे बरं का. एरवी जर का वानराचं, परत एकदा ऐका, एरवी जर का वानराचं माकडाचं तोंड जर का बघितलं तर जुनी लोक माणसं म्हणायची की मला दिवस चांगला जात नाही. पूर्वीची माणसं म्हणायची. पण एक लक्षात ठेवा, जगाच्या बापाने मात्र एक असणाऱ्या, अशा असणाऱ्या एक असणाऱ्या माझ्या हनुमंत्राचा काय केला? अंगीकार केला. एरवी समाज म्हणायचा एखाद्या वानराचं तोंड बघितलं की दिवस चांगला जात नाही, पण अशा असणाऱ्या माझ्या हनुमंत्राचा जगाच्या बापाने काय केला? अंगीकार केला. आणि त्या अंगीकाराचा परिणाम माझ्या हनुमंतराच्या नावाने खऱ्या अर्थाने सर्व संकटाची निवृत्ती होते. म्हणून असे कुणीतरी म्हटले, पण सर्वात जास्त जर का त्याला प्रसिद्धी जर का कुणी दिली असेल तर माझ्या कैलास दादाने दिले बरं का. मग एवढं गोड गायलेले की खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, संपूर्ण देशामध्ये आज ते गाजते माझ्या हनुमंतराच्या बाबतीमध्ये. मी माझ्या कैलास दादाला आज जाता जाता पुन्हा एकदा विनंती करणार की तेवढं कैलास दादाने गावा हनुमंतराच्या बाबतीत. हे दुःख भंजन टाळी, जोरदार टाळी झाली पाहिजे माझ्या कैलास दादा करता. एकदा गोड गायलं बरं का. काय आहे? आम्ही नेहमीच म्हणतो बरं का, कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये फार मोठी प्रतिष्ठा मिळवतो. पण आजपर्यंत अनेक प्रकारचे कलाकार झाले, पण कलेच्या माध्यमातून कधी कधी आमच्या कलाकारांना समाजाने कधी किंमत दिली नाही. पण कीर्तनकार एवढी उंची जर का कलेच्या माध्यमातून मिळवण्याचं पहिलं काम जर का कुणी केलं असेल तर माझ्या कैलास दादाने आणि ओमकार दादाने बरं का. समाजाने फार भरपूर प्रेम दिलं आणि समाजामध्ये तशाच प्रकारची मिसळून राहतात. कलाकाराला कमतरता नाही हो, भरपूर आहे. पण दादाच्या ठिकाणी, कैलास दादा आणि ओमकार दादाच्या ठिकाणी तेवढी नम्रता पाहायला मिळते. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून येत बरं का. म्हणून पुन्हा एकदा माझ्या दोन्ही मित्राच्या पुढे दंडवत प्रणिपात करतो. दत्ता महाराज गोड मृदुंगाची साथ, आमचे जाधव बंधू गोड माय सिस्टीमची साथ, दंडवत प्रणिपात. आणि आता समारोपाकडं सेवा नेतो. जास्तीच वेळ घेतला, कधीच कीर्तन करीत नाही. गड्याकडनं जर टाकले तर 1:15 वाजत आल्या. आज जरा ओव्हर टाइम झाला पाहिजे ना, परकाळी झाला पाहिजे बरं का. जाता जाता आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगाचा बाप त्याचा सांभाळ करतो, पण कशा पद्धतीने करतो? महाराज म्हणतात विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळी गेला. आणि असं रक्षण करणारा कोण आहे? तर रक्षण करणारा, त्रिभुवनाची सत्तेचं रक्षण करणारा माझा जगाचा बाप आहे. त्रिभुवनी जाती सदा, त्रिभुवनी जाती सदा,
कैलास दादा ओमकार दादा दंडवत प्रणिपात कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण पुण्य एकदा वैकुंठवासी अनुसयाबाई काशीनाथ परकाळे नियोजन करणारे पाठीमागे त्यांचे तिन्ही चिरंजीव देवीदास भाऊ मोहनदादा सोमनाथ भाऊ सर्वांचं त्या ठिकाणी मी आभार मानतो. गोड अशा प्रकारचं नियोजन केलं आणि अति महत्त्वाचं म्हणजे 2, 2.5, पावणे 3 तास तुम्ही आम्हाला जेललं याच्याबद्दल तुमचा आभार मानतो सर्वांचं बरं का. या ते कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता फक्त कुटुंबातले असते त्यांनी वरती प्रतिमेपाशी फुलं टाकण्याकरता एक निर्याम प्रसंगातील अभंग पुष्पवृष्टी आणि हरी कीर्तनरूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगा